अंबादास दानवेजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो, पोहोचतोय ना. आपल्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल, आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे याबद्दल? सत्तेची मस्ती आणि माज एवढीच प्रतिक्रिया आहे. कारण अशा पद्धतीनं ते वागणं मस्तीशिवाय माज आल्याशिवाय करत नाही. आणि मला असं वाटतं हे सगळे लोकच तसं करतात म्हणून आता गाडी तशी करायला लागलेले आहेत. इथं तर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या मारामारी झालेली, तर हे तर तसं पाहायला गेलं तर ही तर मस्तीच आहे सगळी. आपण महेंद्र थोरवे आहेत, त्यांना विचारूया. महेंद्र थोरवेजी, आपण जसं म्हणताय की आपल्याच पक्षाचे दोन्ही कार्यकर्ते आहेत आणि अशा प्रकारे भर रस्त्यामध्ये त्यांच्यामध्ये मारहाण होतीये, पक्षातले ज्येष्ठ नेते या नात्याने आपली काय भूमिका आहे आता यावर? थोरवेजी आम्हाला काय बोलतायत यंदा राजकारण याच्यामध्ये सुद्धा असतं की ती मस्ती वगैरे आम्हाला नाहीये. आम्ही तळागाळात जाऊन काम करत आहोत शिवसैनिक म्हणून. त्यामध्ये आपण जे काही त्या ठिकाणी मस्ती, सत्तेची मस्ती प्रत्यक्ष तुम्ही त्याचं भांडवल आतापर्यंत करत आलेलं आहे. पण थोरवेजी, हा व्हिडिओ बघून आता आपण काय करायचं ठरवलंय नेमकं? कारण जसं आपण स्वीकारतोय की दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत, असेल ती योग्य ती कारवाई त्याच्यावर केली जाईल. थोरवेजी हा, आपण जरा मोठ्याने बोलाल का? आपली भूमिका काय असणार आहे आता यावर? नाही, त्यांच्यावर ज्यांनी जे काही जे गुन्हा केले असे वाद केले असेल महेंद्र थोरवे यांचा आवाज आपल्याला स्पष्ट येत नाहीये, पण पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी हे नाकारलेलं आहे की हा त्यांचा बॉडीगार्ड आहे. मात्र ते हे स्वीकारतायत की आपल्याच पक्षाचे दोन्ही कार्यकर्ते आहेत. आणि इकडे अंबादास दानवे जे देखील आपल्या सोबत होते, विरोधी पक्ष नेते, त्यांचं असं म्हणणं आहे की हा सत्तेचा माज आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारे हे गोष्टी ज्या आहेत त्या घडतायत, ह्या घटना घडतायत. महेंद्र थोरवे शिवसेनेचे आमदार आणि त्यासोबतच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दोघंही आपल्या सोबत होते. दोघांशी आपण संवाद साधला. दोघांचेही धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे.